हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या तमाम मराठी बांधवांना असेल, माझ्या गिरणी कामगारांना असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जो माझा गिरणी कामगार आणि खास करून तरुण वारस जो या संघर्षापासून दूर आहे, त्याला माहीतच नाही मला माझं घर खरोखर मुंबईत मिळू शकते, ते त्याला दाखवण्यासाठी, त्याच्या मनात तो विश्वास निर्माण करण्यासाठी निश्चितपणाने त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या सर्वांना एकत्रित करून पुन्हा एकदा गिरणी कामगारांचा झेंडा या मुंबईवर आम्ही रोवून दाखवू, एवढं मात्र निश्चितपणाने सांगतो. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. सत्तेचा माज हा संख्येच्या जीवावर उतरवला जाऊ शकतो, तो उतरवता येतो, हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालं. जंतर मंतर येथे ज्या पद्धतीनं एकजूट दाखवण्यात आली, एकत्रित संघर्ष करण्यात आला आणि त्या जीवावर आज निश्चितपणानं एक लोकशाहीचा म्हणा किंवा एक संघटितपणाच्या ताकदीचा विजय आज आपल्याला पाहायला मिळाला. आज माझे गिरणी कामगारांचे अनेक तरुण वारसदार टाळ्या वाजवत असतील. त्यांनी आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. माझ्या कुटुंबावर गेली 40-45 वर्ष अन्याय होत असताना सुद्धा आज मी शांत बसलेलो आहे घरी. का मी रस्त्यावर उतरू शकत नाही? जर आम्ही आज 1.5 लाख कुटुंबांचा प्रश्न आहे. आज जंतर मंतरवरची संख्या बघितली तर 50-60 हजार विद्यार्थी तिथे एकत्र आले होते किंवा एकत्रित भारतातील लोक तिथे एकत्रित झाली होती. मग आज गिरणी कामगारांचा प्रश्न 50-60 हजार लोकांचा नव्हे तर 1.5 लाख कुटुंबांचा प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत जवळपास 4 ते 5 लाख लोकांचा प्रश्न असताना सुद्धा आज आम्ही संघटित होत नाहीत, आम्ही आज एकत्रित येत नाहीत आणि आम्ही फक्त सत्ताधारी असतील, राजकारण असेल, राजकीय नेते असतील, ह्यांच्याकडे बोट दाखवून आम्ही आमचं पाप म्हणा किंवा आमच्यावरचा अन्याय फक्त मांडण्याचा, जगासमोर रडण्याचं काम करतोय. थोडक्यात माझ्या गिरणी कामगारानं जे काय मिळवलंय निश्चितपणानं त्याचा सन्मान आहे. माझ्या आजोबांनी 1960च्या दशकात मला मुंबई मिळवून दिली. 1982च्या संपात स्वाभिमान दाखवत मला माझ्या वडिलांनी घराचा अधिकार मिळवून दिला. मग आज मी कुठे कमी पडतोय, मी ते घर का मिळवून घेऊ शकत नाही, याचा विचार तरुण वारसांनी केला पाहिजे आणि आता संघटित आलं पाहिजे. जर 50-60 हजार लोक एकत्रित येऊन केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात, तर आज आम्ही आमचा एवढा ऐतिहासिक प्रश्न, ऐतिहासिक विषय, गिरणी कामगार म्हणजे महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यामध्ये प्रमुख भूमिका असलेला गिरणी कामगार, आणि त्याचा प्रश्नासाठी आज आम्ही एकत्रित येऊ शकत नाहीत, तर निश्चितपणानं आज आम्हाला आई वडिलांनी दिलेलं ताठी बघ, जर खाण्यासाठी दुसऱ्याची गरज लागत असेल किंवा तो घास भरवण्यासाठी आम्ही कोणाची वाट बघत असू, तर त्यापेक्षा ते आपण उपाशी राहिलेलं बरं. आणि त्यासाठीच जर आता वाटत असेल की आई वडिलांनी दिलेला घास आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर खावा, तर निश्चितपणानं त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील आणि एकजुटीने तो संघर्ष उभा करावा लागेल. आणि त्याकरताच आपण गिरणी कामगार राज्यव्यापी जन आंदोलनाची हाक दिलेली आहे. सर्व गिरणी कामगार वारसाने आता एकत्रित आहेत. 1.5 लाख कुटुंब आहेत. अरे दिल्लीतलं 50-60 हजार लोक दिल्लीतलं सरकार हलवू शकतात, तर आज आम्ही 1.5 लाख कुटुंब महाराष्ट्र शासन का हलवू शकत नाही? आम्हाला कोणाचा राजीनामा नको आहे, आम्हाला आमचं मुंबईतलं घर हवं आहे. परंतु जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या एवढ्या ऐतिहासिक प्रश्नावर किंवा महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जर ऐतिहासिक प्रश्नावर फक्त टोलवाटोलवी किंवा फक्त चालढकल करणार असतील, तर निश्चितपणानं गिरणी कामगारांनी या ऐतिहासिक प्रश्नाकडे, गिरणी कामगाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे याही लोकांचे राजीनामे मागितले गेले पाहिजेत. तुम्ही आज ज्या पदावर बसलायत ती कशासाठी आहेत? सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहेत, हे त्यांना आपण दाखवून दिलं पाहिजे. फक्त रडत बसून आमच्यावर अन्याय झालाय, आमची जमीन खाल्ली असं बोलून मिळणार नाही. आज आपल्याला मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्यामुळे तरुण वारसांनी आता एकदा जिद्दीनं, एका ताकदीनं मी आवाहन केलं, तुम्हाला इथून फक्त पुढचे 5-6 महिने बस एकत्रित एकजूट दाखवा. हलत नाही म्हणजे काय सरकार, झुकत नाही म्हणजे काय? अरे झुकवून दाखवू आपण, फक्त ती ताकद, संख्येची ताकद द्या. सरकार झुकत नाही का? सरकार झुकतं हे आजही पाहिलंय ना आपण. फक्त संख्या जमवा, संख्येची ताकद एकत्रित करा. 1.5 लाख कुटुंबांनी ठरवा की या सरकारला झुकवायचंच आहे, मुंबईतला अधिकार मिळवायचाच आहे. त्यावेळी आपल्याला मुंबईतल्या घरापासून, मुंबईतल्या अधिकारापासून कोण बाजूला ठेवू शकत नाही. हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या तमाम मराठी बांधवांना असेल, माझ्या गिरणी कामगारांना असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जो माझा गिरणी कामगार आणि खास करून तरुण वारस जो या संघर्षापासून दूर आहे, त्याला माहीतच नाही मला माझं घर खरोखर मुंबईत मिळू शकतं, ते त्याला दाखवण्यासाठी, त्याच्या मनात तो विश्वास निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ मात्र निश्चितपणाने त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या सर्वांना एकत्रित करून पुन्हा एकदा
गिरणी कामगारांचा झेंडा या मुंबईवर आम्ही रोवून दाखवू, एवढं मात्र निश्चितपणानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.